एक आनंदाची गोष्ट आहे की 9 वर्षानंतर ही इलेक्शन पार पाडली आज आणि मी एवढीच अपेक्षा ठेवेल की जे रखडलेले इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं असतील, रोडचे असतील, अनेक प्रश्न आहेत, जे प्रशासनाच्या मार्गे होतच असतील. हे निवडून आल्यानंतर हे सगळे नगरसेवक ते काम लवकरात लवकर संपवतील आणि त्याला मार्ग व्यवस्थित लागेल. ज्यावेळेस तुम्ही मतदानासाठी गेलेला होता, तुमच्या मनात काय विचार होते? म्हणजे काय विचार करून मतदान नाही केलं? आता आमचा जे प्रभाग क्रमांक 14 आहे, कोरेगाव पासून मुंढवा. याच्यात मोठी जी समस्या आहे ती ट्रॅफिकची आहे. थोडी इकडे इन्फ्रास्ट्रक्चरची पण समस्या आहे. तर मनात हीच होती की जे आमचे पसंतीचे उमेदवार आहेत, ज्यांना आम्ही मतं दिले. आम्हाला हे वाटतं की हे उमेदवार निवडून आले, तर हे लोकं हे काम लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीने करतील. खरं तर पाहतोय विधानसभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, पुनीत बालन हे बिहाइंड द सीन कुठेतरी खूप सक्रिय दिसलेले होते. ते महापालिका निवडणुकीमध्ये कुठेच दिसले नाही. नाही, वेगळी-वेगळी कारणं पण आहेत. थोडे आम्ही आर्मीच्या कामानी पण मी थोडी व्यस्त होतो. पण असं नाहीये की मी ह्या निवडणुकीत सक्रिय नव्हतो. बिहाइंड द सीन जे कामं असतात ते बिहाइंड द सीन असं ते पुढे दिसत नाही. ते सुरूच होती आणि नुकतीच सप्टेंबरमध्ये आमच्या घरी एक आनंदाची गोष्ट झाली. एक मला मुलगा झाला आणि जास्तीत जास्त त्याच्यासोबत मी वेळ घालवतो. या निवडणुकीमध्ये तुम्ही सुद्धा गुप्तपणे कुठेतरी सक्रिय होतात असं 100% गुप्तपणे सक्रिय कारण ह्या निवडणुकीत अनेक ठिकाणी राजकीय जे उमेदवार आहेत, काही माझे मित्र पण आहेत, काही लोकं माझे परिचयचे, त्यांना ज्या पद्धतीने मदत करता येईल आम्ही केली आहे. एक युवा उद्योजक म्हणून जे उद्योजक आहेत पुण्यामध्ये त्यांना काय आवाहन कराल जे नवीन उद्योजक आहेत मतदानाच्या निमित्तानं? मी 100% फक्त युवा उद्योजकांना नाही, पण मी सर्व पुणेकरांना हेच सांगेल, की अजूनही 2 तास आहे. ज्यांनी मतदान नाही केली, कारण आजचा जे दिवस आहे, ती लोकशाहीचा उत्सव आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये आपण सगळे भाग आहे. तर हे आपलं हक्क आहे, की आपण मतदान करावे. तर सगळ्यांनी येऊन मतदान करावे.